आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आपल्याला मानला जातो तो ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्याच्यानंतर आहे सर्वायकल कॅन्सर. म्हणजे पूर्वी आपल्याला टीबी, मलेरिया ही जी काही आजार होती की त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूचा दर होता. परंतु आता आपली जशी जीवनशैली बदलली आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे औषधं आता ह्या सगळ्या कम्युनिकेबल डिसीजेसवर आले. परंतु आजही जर बघितलं असेल तर ह्या आपल्याला नवीन जे आजार आहेत विशेषतः कॅन्सरचे, आणि याच्यामध्ये कसं असतं की कॅन्सरमध्ये उपाय हा जो आहे की लवकर त्याचं निदान होणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण याच्यामध्ये अशी फिक्स ट्रीटमेंट म्हणून आपण असं काही प्रोटोकॉल असं राहत नाही. आणि अर्ली डिटेक्शन झालं तर मग व्हेरियस प्रोटोकॉल वापरून आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि आपल्याला सगळ्या समाजामध्ये ही जनजागृती करण्याची आज वेळ आहे. विशेषतः महिलांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत, जे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि आता जसं आपण सर्वायकल कॅन्सरबाबत बोललो, आणि दुसरा थ्रोट कॅन्सरचा जो आणखीन एक तिसरा महत्त्वाचे 3 आजार आहे याच्यामध्ये. आणि हे याच्यावर खूप मोठं काम करणे गरज आहे. आज आपण NSGचा एक त्यांचे सायक्लॉथॉन होती. या सायक्लॉथॉनला गेटवेपासून सुरुवात झाली. आता नवी मुंबईमध्ये आपण नेरूळला आलो आणि इथून पुढे ती पवईला आता जाणार आहे 100 किलोमीटरचा. मी सकाळी त्या सायक्लॉथॉनमध्ये पण सहभाग घेतला, इथपर्यंत सायकल केले. आणि एकूणच ह्या आजाराबाबत ह्या ज्या काही जी काही आपल्याला मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न आहे, याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मेजर संदीप पुण्यकृष्ण अशोक चक्र साइक्लोथॉन और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव की शुरुआत की है। ये 3 दिन की हमारी मुहिम है, जिसमें पहले दिन हमने 100 किलोमीटर की दूरी को मुंबई के अंदर ही तय किया, जहाँ पे हमने प्लान किया है कि 2 लोकेशन में, जिसमें एक लोकेशन आपकी नवी मुंबई ही है, वहाँ पे हमने स्ट्रीट प्लेस का या नुक्कड़ नाटक का आयोजन किया था, जिसमें कि किम्स हॉस्पिटल के डॉक्टर्स भी इन्वॉल्व थे और कुछ जगह हमारे स्टूडेंट बॉडी से लोग आ रहे हैं जो कि इसके बारे सर्वाइकल कैंसर के बारे में हमें लोगों को जानकारी देंगे। सर्वाइकल कैंसर को से रोकथाम के लिए वैक्सीन उपलब्ध है। ज़्यादातर सारे के सारे सरकारी हॉस्पिटल्स और सारे के सारे प्राइवेट हॉस्पिटल्स में ये सुविधा उपलब्ध है। अगर किसी को कोई सिम्टम होता है या फिर कोई स्वस्थ इंसान भी है तो इसके बारे में, इसके लिए एक स्मीयर टेस्ट नाम का एक टेस्ट होता है, जिस टेस्ट से ये पता लगाया जा सकता है कि आपको अर्ली स्टेजेस में डिटेक्शन हो जाए। तो इन्हीं सब चीज़ों को मद्देनजर रखते हुए और अपने शहीदों को श्रद्धांजलि देने के लिए हमारा NSD डे भी आ रहा है, तो उसी की शुरुआत और उसी की मुहिम को जारी रखते हुए हमने ये इस साइक्लोथॉन का और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव का आयोजन किया।